खरं तर रोहा आणि रोहा परिसरातील सगळे युवा कार्यकर्ते विविध पक्षातनं खरं तर शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत। झालेल्या आता कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो का प्रकार घडला त्याची खेद व्यक्त करत खऱ्या अर्थाने माझं जे म्हणणं मी दाखल केलं की जरी महायुतीमध्ये असलो तरी माझा तटकरे कुटुंबाला माझा विरोध राहिलेला आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी आज माझ्या पाठी विशेषतः पक्षाचे पाठी आज सगळे आलेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। येणाऱ्या काळामध्ये पूर्ण रायगडमध्ये पक्ष वाढीसाठी याचा नक्की मला फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये युवासेनेकडे शिवसेनेची बऱ्यापैकी सूत्र हातात देऊन युवासेना शिवसेना खऱ्या अर्थाने गावगावात पोचवेल वाढवेल या आशेने खऱ्या अर्थाने आज ते चर्चेला नाही त्यांनी प्रवेश केला याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि त्यांचा पक्ष म्हणून मी स्वागत निश्चित करतो। सुनील तटकरेंच्या बाळेकिल्ल्यातले सगळे जे आहेत ते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत कसं नाही म्हणून मला सांगितलं मी की एकंदर झालेल्या कोकणाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जे काय चित्र उभं राहिलं त्याचा निश्चित त्यांनी नक्की व्यक्त केला आणि माझ्या विचाराशी ते सहमत झालेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये निश्चित त्याचा पक्षाला फायदा होईल कारण त्यांच्या जाचाला कंटाळून अनेक नेते मंडळी अनेक कार्यकर्ते युवा असतील ज्येष्ठ असतील महिला असतील अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत। मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये विशेषतः 1 महिन्याभरामध्ये रायगडमधले अनेक श्रीवर्धन म्हसळा भागातले किंवा माणगाव या सगळ्या परिसरातले अनेक लोक आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।